नमस्कार, DSD वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे। कोटा शहरात गौरव जैन हा शिक्षक 8वी ते 10वी च्या मुलांना शिकवायचा। 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी क्लाससाठी गौरव जैन या शिक्षकाच्या घरी रोज येत असे। क्लास सुटल्यावर ही मुलगी 1 तासाच्या आत घरी जायची। घटनेच्या दिवशी 2 तासानंतरही ही मुलगी घरी नव्हती। त्यामुळे तिच्या घरचे टेन्शनमध्ये येतात आणि तिचे वडील गौरव यांच्या घरी जातात। मात्र यावेळी गौरव यांच्या घराच्या दरवाजाला लॉक लावले असल्याचे दिसते। मात्र त्यांच्या लक्षात येतं की जरी जैन यांच्या घराला लॉक असले तरीही त्यांच्या मुलीची चप्पल मात्र तिथेच आहे। हे पाहून मुलीचे वडील शेजारी राहणाऱ्या गौरव जैनच्या वडिलांच्या घरी जातात आणि विचारणा करतात। त्यावेळी पीडित मुलीचे वडील त्यांना सांगतात की गौरव घरी नाहीत आणि मुलगी क्लासवरून परत आली नाही, आपण जाऊन पाहू असं सांगून ते गौरव राहत असलेल्या घरी येतात। जेव्हा घरचा दरवाजा उघडल्यावर तिथली स्थिती पाहून पीडित मुलीच्या वडिलांना चक्करच आली। पीडित मुलगी खिडकीला लटकवलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली। तिचे हातपाय बांधलेले असतात। थोड्या वेळाने तिथे पोलीस आले। पीडित मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या। तिचा शिक्षक गायब असल्याने पहिला शक त्याच्यावरच येतो। त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत असतात। त्याच्यावर 10,000चं इनाम सुद्धा ठेवण्यात येतो। मात्र त्याचा काही शोध लागत नाही। गौरव जैनचे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते। त्यामुळे तिचा खून केल्यानंतर त्याने आत्महत्या केली असेल असं पोलिसांना वाटू लागले होते। मात्र पोलिसांनी तपास काही थांबवला नव्हता। गौरवची एक बहीण गुडगाव इथे राहत होती। राजस्थान महिला पोलिसांचे एक पथक तिथेच ठाण मांडून बसले होते। घटनेच्या 7व्या दिवशी गौरव हा आपल्या बहिणीच्या घरी गुडगावला जातो। तिथे त्याला राजस्थान पोलीस पकडतात। त्यानंतर गौरवला कोटाला आणतात। गौरव पीडित मुलीचा खून करण्यापूर्वी प्लॅनिंग करून ठेवलं होतं। त्यासाठी त्याने अनेक पिक्चर सुद्धा पाहिले होते। खून कसा करायचा असं सर्च तो गुगलवर करत असे। तसेच त्याला बाजीगर पिक्चरमध्ये शाहरुख खान एकाचा गळा दाबून खून, दोरी गळ्याला बांधून कसा खून करण्यात येतो हे सीन लक्षात राहतो। त्याने हा पिक्चर पुन्हा पुन्हा पाहिला। गौरवने अशाच प्रकारे पीडित मुलीचा खून करायचं ठरवलं। तसेच त्याने खून केल्यानंतर पळून कसं जायचं याचं सुद्धा प्लॅनिंग केलं। यासाठी त्याने YouTube पाहायला सुरुवात केली। तिथे त्याला दिसले की मुलींसारखा मेकअप केला तर आपले सगळे रूपच बदलून जाईल। मग तो मार्केटमध्ये जाऊन मेकअप किट घेऊन येतो। मुलींसारखे मोठे केस विकत आणतो। बहिणीचे कपडे घरी होते। त्याने खून करण्यापूर्वी मुलींसारखा मेकअप करून पाहिला। मुली कशा चालतात याची सुद्धा प्रॅक्टिस केली होती। प्लॅन ए आणि प्लॅन बी सुद्धा करून ठेवला होता। यात शहराच्या बाहेर कसं जायचं, कुठं जायचं, किती वेळात जायचं असं प्लॅनिंग करून ठेवलं होतं। अगोदरच्या दिवशी त्याने मेकअप करून कोटा शहरात फिरून आला होता। त्यावेळी त्याला कुणीही ओळखलं नाही। त्यामुळे त्याला वाटलं हे सगळं बरोबर जुळून आलंय। 13 फेब्रुवारीच्या दिवशी मुलगी जेव्हा क्लाससाठी घरी येते तेव्हा गौरव तिला प्रपोज करतो। मात्र ती नकार देते। यानंतर तो तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो। त्याला विरोध केल्यानंतर गौरव तिचा ओढणीने गळा आवळतो आणि तिचा खून करतो। यानंतर गौरव त्या मुलीला खिडकीला अडकवतो आणि पळून जातो। त्याला माहीत असतं की आपण शहरातील CCTV दिसणार आहे। पोलिसांना फसवण्यासाठी तो एका पेट्रोल पंपावर जातो आणि तिथे एकाला पत्ता विचारतो। पोलिसांना फसवायला तो अशा प्रकारचं डोकं लढवतो। त्यानंतर तो आपल्या बॅगेतून मुलीचा ड्रेस घालतो आणि एक मोटरसायकल लिफ्ट मागून परत कोटामध्ये येतो। त्याला माहीत होतं पोलीस ह्या कुठल्या रस्त्याने शहराच्या बाहेर गेला आहे हे तपासतील। मात्र दुसऱ्या रस्त्याने जर शहरात आलो हे पोलीस तपासणार नाही। त्यामुळे तो मुलीचे कपडे घालून दुसऱ्या मार्गाने शहरात येतो। मीनाक्षी नावाने त्याला बसचे तिकीट बुक केलेले असते। तिथून तो हरिद्वारला जातो। त्याला माहीत होतं पोलीस आपल्या नातेवाईकांकडे शोधतील। यानंतर तो लखनौ, रांची, पटना, बोधगया, आग्रा अशा शहरांमध्ये फिरतो। 7 दिवसांनंतर त्याचे पैसे संपतात। पहिल्या काही दिवसात पोलीस बहिणीकडे येऊन गेले असतील असं त्याला वाटलं होतं। त्यामुळे त्याने बहिणीकडे जाण्याचा निर्णय घेतला। इथंच तो पकडला गेला। त्यावेळी आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। कशा प्रकारे गुगलवर, YouTubeवर पाहून खून केला हे सांगितलं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागी। तोपर्यंत धन्यवाद।